हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून मुलाने स्वतःच्या आईवर विळतीने जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात आईचे अंगठ्याजवळील बोटाचे एक पेर तुटले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। जखमी महिलेचे नाव सुरेखा दादू गेजगे, वय 45, इंदिरानगर कोरोची असे आहे। या प्रकरणी आरोपी वैभव दादू गेजगे, वय 24 याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। सुरेखा आपल्या पती, 3 मुले, सून आणि नातवंडांसोबत राहतात। पती दादू हे सेंटरिंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। वैभव हा अविवाहित असून दारूच्या व्यसनाधीनतेमुळे तो घरात वारंवार भांडणे काढत असल्यामुळे बुधवारी रात्री जेवणाच्या वेळी वैभवने लग्नाच्या मुद्द्यावरून आई सुरेखा हिच्याशी वाद घालायला सुरुवात केली। समजावून सांगूनही न ऐकता त्याने आईस आणि कुटुंबियांना शिवीगाळ केली। लवकर माझे लग्न लावून दे, नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी देत त्याने जवळची लोखंडी विळती उचलून आईवर हल्ला चढवला। आईने हात आडवा घेतल्याने विळतीचा वार थेट उजव्या हातावर बसला आणि बोटाचे पेर तुटून खाली पडले। हात रक्तबंबाळ झाल्याचे पाहून वैभवने विळती तिथेच फेकून पळ काढलाय। जनतेच्या मनावर राज्य करणारे, विश्वासाचं अतूट नातं जपणारे, आपुलकीचा आणि विकासाचा चेहरा माननीय श्री अशोकअण्णा चराटे, चेअरमन दी आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आजरा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक दी आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आजरा, अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित आजरा, जनता एज्युकेशन सोसायटी, अण्णाभाऊ संस्था समूह परिवार।